पुण्यातील एस टी रोडवर पुन्हा एकदा ड्रग्ज पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे। खरं तर या प्रकरणी पुण्याचे आमदार आहेत रवी ढंगेकर यांनी अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, मात्र हे प्रकार थांबत नाही। यांच्यासोबत आपण चर्चा करूया। मामा, खरं तर तुम्ही अनेक वेळा पब संस्कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे, आज पुन्हा एकदा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मी अंमली पदार्थ आणि पब ह्या विषयावर गेली 1.5 वर्ष बोलतोय आणि ह्याच्यापूर्वी मी नगरसेवक असताना सुद्धा ह्या विषयावर मी बोलत राहायचो। आज पुणे विद्येचं माहेरघर आहे, मी पुणेकर आहे आणि माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे हे माझं मत आहे। मग माझं कुटुंब आहे, माझे मित्र आहे, माझा परिवार आहे, माझे पुणे शहरातले सर्व आहेत आणि ही मुलं दिशाहीन होण्याचं काम ही पब संस्कृती करते, हे अंमली पदार्थ करतात। मी सातत्यानं बोलतोय, मंत्री महोदय असतील, पोलीस असतील, फक्त वेळ काढून न्यायचं काम करतात। करोडो रुपयाचा हप्ता राजपुतांना मिळतो, ही वस्तुस्थिती खरी आहे आणि एवढ्या मोठा आरोप होत असताना सुद्धा साधी चौकशीसुद्धा देसाईंनी केली नाही। देसाई हेच कसायसारखं वागतात आणि जर रात्री 3:30 वाजेपर्यंत बार उघडे असतील, ज्या आमदारांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे त्यांच्या बाजूला जर अशी गुन्हेगारी प्रवृत्ती असेल, बार असेल, म्हणजे ह्यांनी पोचलेले ही सगळी लोकं आहेत, हे माझं मत आहे। आणि जर पोलीस खातं जर त्या भागातला अधिकारी असेल मग तो करतो काय? मग जर पाकिट घेत नसेल तर मग हे करणारच नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन सगळे अधिकारी हे त्याला दोषी आहेत। त्यांच्या खात्याचे जे मंत्री आहेत देसाई साहेब, त्यांनी सांगितलं की कारवाई होईल। अरे जर तर कारवाई होती का? कारवाईचा फास म्हणजे लोकांना फसवणं, हे काय कारवाई करणार? हेच डिफॉल्टर आहेत, ह्यांच्या घरीत पैसे जातात, हे काय चौकशी करणार आहे? तुम्ही तो व्हिडिओ बघितला का? तो व्हिडिओ कुठला आहे? हा व्हिडिओ फर्ग्युसन रोडचा आहे, तिथं आता पोलीस गेलेले आहेत, पण हा आमदारांच्या हाकेच्या अंतरावर आहे। आणि मग हे लोक करतात काय? हे सगळ्या भ्रष्टाचारात डबडबलेलं शासन आणि हे सगळे सत्ताधारी हातात हात घालून पुणेकराला बरबाद करायला निघालेली ही लोक आहेत। अधिवेशन येते, अधिवेशन तुमचं काय? मागच्या अधिवेशनामध्ये बोललं, ह्या अधिवेशन फक्त बोलायचंच हातात राहिले। ह्याच्यासाठी पुणेकरांनी रस्त्यावर उतरला पाहिजे, कायदा हातात घ्यावा लागेल, अशी परिस्थिती आज पुणे शहरात झालेली आहे। पोलीस जर कुचकामी ठरत असतील तर नागरिकांना रस्त्यावर यावं लागेल। नक्कीच या ठिकाणी रवी ढंगेकर यांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवसह निलेश करमारे, झी मीडिया, पुणे।